नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण दुग्ध व्यवसायामध्ये मुक्त संचार गोठा आणि त्याचे फायदे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहतात दीपक काशीद ब्लॉग। मुक्त संचार पद्धतीमध्ये गोठा उभारण्यासाठी बांधकामाच्या साहित्याची गरज ही कमीत कमी असते। त्यामुळे मुक्त संचार गोठा पद्धतीने कमी भांडवलात दुग्ध व्यवसायाची सुरुवात करणे शक्य होते। या उलट बंदिस्त गोठा पद्धतीमध्ये गोठा उभारणीसाठी 4 ते 5 पट अधिक भांडवलाची आवश्यकता असते। या पद्धतीमध्ये दूध काढण्याव्यतिरिक्त इतर सर्व वेळ जनावरे ही मोकळी ठेवता येतात। जनावरांना मुक्त संचार करता येत असल्यामुळे त्यांच्यावर येणारा ताणही कमी होतो। या सर्व बाबी लक्षात घेता मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केल्यास दुग्ध व्यवसाय नक्कीच यशस्वी होतो। मुक्त संचार गोठ्यामध्ये दुधाळ जनावरांच्या संगोपनासाठी एक मोकळी जागा निवडून तिला चारही बाजूंनी बांबूची किंवा लोखंडाची मजबूत कुंपण करावे लागते। निवडलेल्या जागी पाण्याच्या निचऱ्याची समस्या असल्यास गोठ्याच्या तळाची भूमी दगडी व मुरुम टाकून भरून घ्यावी। कुंपणाच्या एका कडेला जनावरांसाठी शेड बांधावे, जेणेकरून ऊन पावसाच्या कालावधीत जनावरांना आडोसा मिळेल। त्या शेडमध्ये खाद्य व पाण्याची व्यवस्था असावी। मुक्त संचार गोठ्यातील वातावरणामध्ये वासरांची वाढ झपाट्याने होते, तसेच उत्पादन क्षमता वाढीस मदत होते। जनावरे मोकळी असल्यामुळे ती शेणावर व ओल्या जागेवर बसायचं टाळतात। यामुळे जनावरे बंदिस्त पद्धतीच्या तुलनेत अधिक स्वच्छ राहतात। त्यामुळे जनावरांना रोज धुण्याची आवश्यकता भासत नाही, दररोज शेण उचलण्याची आवश्यकता भासत नाही। जनावरे कायमस्वरूपी मोकळी असल्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये आमूलाग्र बदल घडतो। आवश्यकतेनुसार चारा व पाण्याचे सेवन करतात। त्यांच्या पचन संस्थेवर चांगला परिणाम होऊन दूध उत्पादनात 5 ते 10% वाढ होते। या पद्धतीमध्ये जनावरांना मोकळे वातावरण उपलब्ध असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। जनावरे सहजासहजी आजारी पडत नाहीत, त्यामुळे पशुवैद्यकीय खर्चामध्ये बचत होते। माझावरील जनावरे लगेच ओळखून येतात, त्यामुळे योग्य वेळी रेतन करता येते। जनावरे त्यांच्या मर्जीने गोठ्यातील चारा, पाणी आणि इतर गोष्टींचा उपभोग घेत असतात, त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते। जनावरांना उन्हात अथवा सावलीत बसण्याचे स्वातंत्र्य असल्याने गरजेनुसार नैसर्गिक वातावरणाचा लाभ होतो। पिण्यासाठी पाणी 24 तास उपलब्ध ठेवल्यास तहान लागल्यावर पाणी पिणे जनावरांना शक्य होते। याचा फायदा उत्पादन वाढीमध्ये दिसून येतो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। तसेच आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।